हॅलो फ्रेंड, युअर वेलकम अवर यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. विद्यार्थी मित्रो, तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, सध्या आपण पाहत आहे MSTCT 2021 मॅथमॅटिक्स क्रॅश कोर्स, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिक्सचे सर्व युनिट जे की तुम्हाला MSTCT साठी आवश्यक आहे ते पूर्ण करून घेणार आहे. आपण कशा प्रकारे MSTCTचा कोर्स मॅथ्सचा आपल्या इथं कंप्लीट करून घेणार आहे, कशा प्रकारे मार्क्स वेटेज आहे, याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व कल्पना दिलेली आहे, जो की व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आता MSTCTचा स्टडी करताना आपल्याला रिव्हिजन टाईप घ्यायचा आहे. जसं की स्टेट बोर्ड आपण शिकलो अशा प्रकारे आपल्याला वेळ देता येणार नाही. अर्थातच आपण सर्व शिकलेलो आहोत, आपल्याला एक वेळेस फक्त रिवाइज करण्याची गरज आहे. आणि ज्या काही शॉर्ट ट्रिक्स आहेत ज्या की तुम्हाला MSTCT मध्ये युजफुल राहतात. काय राहते विद्यार्थी मित्रो, MSTCTचा जो आपला मॅथ्सचा पेपर राहतो हा राहतो आपला 100 मार्क्ससाठी, आणि क्वेश्चन राहतात 50 क्वेश्चन्स, आणि 50 क्वेश्चनसाठी आपल्याकडे असतात 90 मिनिट्स. 50 क्वेश्चन्सला 90 मिनिट्स म्हणजे जर ॲव्हरेज काढला आपण तर आपल्याला 5 मिनिट्समध्ये 3 क्वेश्चन तरी सॉल्व करावं लागतात. आणि तुम्ही जेव्हा एक्झाम पेपर जेव्हा कधी सॉल्व करसाल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची की 5 मिनिटमध्ये 3 क्वेश्चन सॉल्व करूनच झाले पाहिजे. लास्टला तुम्हाला काही 5-10 मिनिट जे एक्स्ट्रा राहतील ते तुम्हाला लास्टमध्ये जे काही क्वेश्चन राहिलेले असतील ते सॉल्व करण्यासाठी युजफुल राहतील. म्हणून अशा प्रकारे स्ट्रॅटेजी बनवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे की आपल्याला जे काही क्वेश्चन आहेत ते अगदी काही मिनिटामध्ये 1 ते 1.5 मिनिटामध्ये सॉल्व करता आला पाहिजे. यासाठी तुम्हाला जे बेसिक आहे हे बेसिक क्लिअर असलं पाहिजे आणि त्यानंतर प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर आपणही तेच करून घेणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक घेणार आहे, नंतर 2 व्हिडिओमध्ये आपण तुमच्याकडून त्या युनिट संदर्भातली पूर्ण प्रॅक्टिस करून घेणार आहे. तर चला विद्यार्थी मित्र, आज सुरू करूया आपण मॅथमॅटिकल लॉजिक. पहा, आपलं क्लास 12चं जे फर्स्ट युनिट आहे मॅथमॅटिकल लॉजिक, ज्यामध्ये जवळपास आपण स्टेट बोर्डला सर्व चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. तरी इकडेच रिव्हिजन म्हणून आपण मॅथमॅटिकल लॉजिकला थोडक्यामध्ये समजून घेऊया. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट हा कन्सेप्ट तुम्ही पाहिला असेल खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि स्टेटमेंट समजण्यासाठी आपल्याला सेंटेन्सेस समजले पाहिजेत. कुठले सेंटेन्सेस स्टेटमेंट होतात हे समजलं पाहिजे, तेव्हा आपल्याला समजेल की स्टेटमेंट काय आहे. यावरती बरेच वेळा MSTCT साठी सुद्धा क्वेश्चन बनतो की ही दिलेला जो टाईप आहे हा स्टेटमेंट आहे की नाही. पण आपल्याला सेंटेन्सेस ओळखता आले पाहिजे. तर पहा कुठले कुठले सेंटेन्सेस राहतात. डिक्लेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंट्रोगेटिव्ह. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, जे सेंटेन्स क्लिअर आहे, डिक्लेअर आहे. सनराईज इन ईस्ट डिक्लेअर आहे, किंवा सनराईज इन वेस्ट म्हटलं तरी चालेल, डिक्लेअर आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजेच काय, ज्यामध्ये कमांड आणि रिक्वेस्ट असते. गो देअर, स्टॉप हिअर, किंवा आणखी तुम्हाला प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस राहतात ते इम्पेरेटिव्ह मध्ये जातात, ज्यामध्ये कमांड रिक्वेस्ट असेल. आणि एक्सक्लेमेटरी म्हणजेच काय, तर एक्साइटमेंट, इमोशन रिप्रेझेंट करणारे, दाखवणारे, त्यांना म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह म्हणजे ज्यामध्ये क्वेश्चन्स राहतात. व्हॉट इज युअर नेम, कॅन आय हेल्प यू, अशा प्रकारचे, त्याला म्हणायचं इंट्रोगेटिव्ह. आता सर्वात महत्त्वाचं की स्टेटमेंट्स काय आहेत, स्टेटमेंट कशाला म्हणायचं. तर असं सेंटेन्स जे की डिक्लेरेटिव्ह आहे. पहा, लक्ष द्या, असं सेंटेन्स की जे डिक्लेरेटिव्ह आहे आणि ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, फिक्स आहे. एकतर ते ट्रू आहे, एकतर ते फॉल्स आहे. अशा सेंटेन्सेसलाच आपण स्टेटमेंट म्हणू शकतो. याचा अर्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा स्टेटमेंट नाही होणार, एक्सक्लेमेटरी सुद्धा स्टेटमेंट नाही होणार, इंट्रोगेटिव्ह सुद्धा स्टेटमेंट नाही होणार. A declarative sentence which is either true or false but not both simultaneously is called a statement. हा सरळ स्टेटमेंटची डेफिनेशन आहे. पहा, आणखी एक असतात ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस सुद्धा कधीही स्टेटमेंट होत नाही. ओपन सेंटेन्सेस म्हणजेच काय, चायनीज फूड आर व्हेरी टेस्टी. आता हे कसं आहे, ओपन सेंटेन्स आहे, कोणाला हे टेस्टी असतील कोणाला नसतील, डिक्लेअर नाही, क्लिअर नाही आहे, ओपन आहे. किंवा आणखी एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगत आहे. पहा, x+5 = 7. आता हे जे स्टेटमेंट सेंटेन्स दिलेलं आहे हे ओपन सेंटेन्स आहे, कारण x+5 = 7 ट्रू पण असू शकतो, फॉल्स पण. ट्रू कधी होणार, इफ x = 2, x2 घेतलं तर ट्रू आहे, आणि जर x is not equal to 2 आहे तर हे फॉल्स आहे. म्हणजे डिपेंड करते कंडिशनवरती, परंतु कंडिशनच दिलेली नाही आहे. अशा सेंटेन्सेसला म्हणायचं ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाहीत. हेच जर आपल्याला या सेंटेन्सला अशा प्रकारची कंडिशन दिलेली असेल, x+5 = 7, तर आपण म्हणणार, आणि इफ x = 2 तर आपण म्हणणार हे स्टेटमेंट आहे. याला पुढे x is not equal to 2 दिलेलं असेल, दोनपैकी कुठलीही कंडिशन दिलेली असेल तरी ते स्टेटमेंट होणार. ठीक आहे. ओपन सेंटेन्स लक्षात ठेवा की असे सेंटेन्स ज्यावरती कंडिशन दिलेली नाही किंवा जे डिक्लेअर नाही, जे की अनक्लिअर आहेत, अशा प्रकारे मे बी ट्रू आहेत, मे बी फॉल्स आहेत, अशा सेंटेन्सेसला आपण ओपन सेंटेन्स म्हणणार. ठीक आहे.
पहा आता स्टेटमेंटची डेफिनेशन झाली आपली ट्रूथ व्हॅल्यू. जसं की मी आता तुम्हाला इथे सांगितलं की हे एक सेंटेन्स आहे. सपोज आता ओपन सेंटेन्स नाही, आपण एक स्टेटमेंट घेऊया. आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे x + 5 = 7, x = 2. हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. जे स्टेटमेंट ट्रू असेल ते रिप्रेझेंट करायचं कॅपिटल टी ने, त्याला म्हणायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इज टी. जे स्टेटमेंट फॉल्स असेल त्याला रिप्रेझेंट करायचं कॅपिटल एफ ने. म्हणजे याचा अर्थ स्टेटमेंटची व्हॅल्यू ही एफ आहे, कॅपिटल एफ. या झाल्या ट्रूथ व्हॅल्यू. लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट महत्त्वाची, आपण जेव्हा केव्हा स्टेटमेंट रिप्रेझेंट करणार ते स्मॉल p, स्मॉल q आणि स्मॉल r ने. स्मॉल p q r ने. सपोज आता आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे 3 इज ॲन ऑड नंबर. तर सपोज आपल्याला ते रिप्रेझेंट करायचे तर आपण त्याला p ने घेणार. आणखी जेव्हा आपल्याकडे कंपाऊंड स्टेटमेंट येतील म्हणजे काय होणार की 3 इज ॲन ऑड नंबर अँड 5 इज अ नॅचरल नंबर असं जर म्हणायचं असेल तर मग आपण पहिल्या स्टेटमेंटला 3 इज ॲन ऑडला 5 ने रिप्रेझेंट करणार आणि 3 इज ॲन ऑड नंबरला p ने रिप्रेझेंट करणार आणि 5 इज अ नॅचरल नंबरला q ने रिप्रेझेंट करणार. अशा प्रकारे जेव्हा आपण पुढे आणखी शिकू हा कन्सेप्ट क्लिअर होणार. एक लक्षात ठेवा फक्त स्टेटमेंटला आपण p q r ने रिप्रेझेंट करतो. ओके. कंपाऊंड स्टेटमेंट्स कशाला म्हणायचं. स्टेटमेंट म्हणजेच काय तर कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर स्टेटमेंट, 2 किंवा अधिक स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन काही मॅथमॅटिकल कनेक्टिव्हिटीचा यूज करून जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. जसं की मी आता तुम्हाला एका एक्झाम्पलमध्ये सांगितलं 3 इज ॲन ऑड नंबर अँड 5 इज अ नॅचरल नंबर. मग आता हे जे आपण सांगितलं तुम्हाला याला कनेक्ट केलं 2 स्टेटमेंटला कोणी अँडनी. अँड इथं कनेक्टिव्हिटी झाली आणि आता त्या दोघांना कनेक्ट केल्यानंतर 2 स्टेटमेंटपासून एक नवीन स्टेटमेंट बनलं, त्यालाच म्हणत असतो आपण कंपाऊंड स्टेटमेंट. तर हे सर्व कन्सेप्ट लक्षात ठेवा. इकडे स्क्रीनशॉट घ्या. आपण विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, थोडं फास्टमध्ये आपल्याला घ्यायचं आहे कारण ऑलरेडी हे सर्व कन्सेप्ट आपले स्टेट बोर्डला झालेले आहेत. आपल्याला अधिकाधिक फोकस करायचं आहे ते प्रॅक्टिसवरती. राईट डाऊन. तर आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत. जसं की मॅथ्समध्ये मी तुम्हाला कल्पना दिली 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत. अँड, ऑर, नॉट, इफ देन, इफ अँड ओनली इफ किंवा त्यालाच आयडॉलिफ इफ असं रीड केला जातो. ठीक आहे. आता अँड कशाने सिम्बॉल, अँडसाठी सिम्बॉल यूज केला जातो अशा प्रकारे. ठीक आहे. ऑर असेल तर हा सिम्बॉल यूज करणार. नॉटसाठी आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करणार. त्यानंतर इफ देन असेल तर सिंगल एरो रिप्रेझेंट करणार आणि इफ अँड ओनली इफ असेल तर डबल एरो रिप्रेझेंट करणार. यांचे कंपाऊंड नेम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंजक्शन अँडसाठी वापरलं होतं कंजक्शन, ऑरसाठी डिसजंक्शन, नॉटसाठी निगेशन, इफ देनसाठी इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनलाच कंडिशनल सुद्धा म्हटलं जाते. कंडिशनल असा शब्द आणखीन एक शब्द दोन्ही नाव लक्षात ठेवा. कंडिशनल सुद्धा याला रीड केला जातं इम्प्लिकेशनसाठी. इफ अँड ओनलीचं कंपाऊंड नेम राहणार डबल इम्प्लिकेशन किंवा याला बाय कंडिशनल, बाय कंडिशनल असं सुद्धा याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा ते. तर हे झालं आपले लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. ही गोष्ट तुमच्या पक्की लक्षात असली पाहिजे की आपल्याला कनेक्टिव्हिटीज कुठल्या आहेत, सिम्बॉल कुठले आहेत आणि कंपाऊंड स्टेटमेंट कुठले आहेत. तर कनेक्टिव्हिटीज आहेत अँड, ऑर, नॉट, इफ देन, इफ अँड ओनली इफ हे त्यांचे सर्व सिम्बॉल. कंपाऊंड नेम काय असतील कंजक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. आता ट्रूथ टेबल आहे. आपलं जे काही मॅथ्स आहे ते सर्व डिपेंड करते ट्रूथ टेबलवरती. जर आपले ट्रूथ टेबल चांगले असतील, ट्रूथ टेबल तुम्ही लर्न केले असेल तर तुमचं पुढचं मॅथमॅटिकल लॉजिक एकदम सोपे होऊन जाणार. पहा एक गोष्ट पहा, आपण प्रत्येकासाठी ट्रूथ टेबल पाहत आहे. ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन, ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन, ट्रूथ टेबल फॉर निगेशन, ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन, ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन. आता पहा आपण 2 स्टेटमेंट कन्सिडर करून ट्रूथ टेबल बनवत आहे पी आणि क्यू. 2 स्टेटमेंटसाठी पॉसिबिलिटी 4 राहतात. एक तर 2 वेळेस टी मिळेल किंवा 2 वेळेस एफ मिळेल. जसं की आपण याच्यामध्ये पाहिलं प्रोबॅबिलिटीमध्ये अशाच प्रकारे. आता पहा पी घेताना काय घेणार आपण टी एफ आणि क्यू घेताना एक टी एक एफ टी एफ अशा प्रकारे. ठीक आहे. आता रिझल्ट काय राहतो ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन. तर सिंपल लक्षात ठेवायचं कंजक्शनमध्ये टी म्हणजे जेव्हा दोन्ही टी असतील कंजक्शनमध्ये तेव्हाच आपला रिझल्ट टी येतो. अदरवाईज सर्वांसाठी मात्र फॉल्स राहतो. काय लक्षात ठेवायचं टी अदरवाईज एफ. डिसजंक्शनमध्ये पहिला जो आपला कॉलम असेल त्यामध्ये टी एफ घेतलंय आपण. सेकंड जो असेल त्यामध्ये आपण टी एफ अशा प्रकारे लिहिणार. आता रिझल्ट काय असेल ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शनसाठी तर लक्षात ठेवायचं यामध्ये एफ जेव्हा दोन्ही फॉल्स असतील तेव्हाच फक्त रिझल्ट फॉल्स होतो. बाकी सर्वांसाठी मात्र रिझल्ट काय राहतो ट्रू राहतो. इथं काय होतं तर टी बाकी सर्व एफ, इथं एफ बाकी सर्व
टी. निगेशन खूप सिंपल आहे. निगेशनसाठी एकच स्टेटमेंट घेणार पी, ज्याच्यासाठी दोन पॉसिबिलिटी असतील, एक तर स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग जर त्या स्टेटमेंटचं आपण निगेशन घेतलं तर ट्रूच्या ऐवजी काय होणार, फॉल्स होणार, आणि फॉल्सच्या ऐवजी काय होणार, ट्रू होणार, म्हणजे टी येणार. अशा प्रकारे इम्प्लिकेशनसाठी पहा, ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन काय सांगतोय. सरळ आपण पी मध्ये टी टी एफ एफ लिहिलंय, त्यानंतर क्यू मध्ये आपण टी एफ अशा प्रकारे लिहून घेणार. यामध्ये लक्षात ठेवायचं टी एफ एफ म्हणजे फक्त टी एफ. इथं कन्फ्युज करतात मुलं, एफ टी मात्र नाही होणार, फक्त टी एफ एफ, बाकी सर्व टी येतील. बरेच मुलं एफ टी जेव्हा येतो तेव्हा रिझल्ट फॉल्स लिहितात, तर लक्षात ठेवा आधी टी नंतर एफ, म्हणजे टी एफ एफ बाकी सर्व टी. ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन घेताना आपल्याला थोडं इकडे घेऊया. पहा डबल इम्प्लिकेशन मध्ये काय राहणार, डबल इम्प्लिकेशन मध्ये आपल्याकडे पी असेल, क्यू असेल, आणि पी डबल इम्प्लाइज क्यू आपण जर दाखवत आहे तर सिम्पली टी एफ एफ टी एफ. तर इथं लक्षात ठेवा, जेव्हा सिमिलर असेल डबल इम्प्लिकेशन मध्ये, एकदम सिंपल आहे कन्सेप्ट. जेव्हा सिमिलर म्हणजे टी टी असेल तर टी, किंवा लास्ट मध्ये तुम्हाला एफ एफ दिसत असेल तर एफ एफ ला सुद्धा मात्र टी येणार रिझल्ट, एफ एफ टी. मात्र बाकी जर डिफरंट असेल म्हणजे टी एफ असेल तर फॉल्स आणि एफ टी असेल तरी सुद्धा फॉल्स. त्याला म्हणायचं ट्रूथ टेबल फॉर डबल इम्प्लिकेशन. हा तसंही आपला लर्न झालेला आहे, किंवा दिसत नसेल तर लक्षात ठेवा, सिमिलर साठी म्हणजे टी डबल इम्प्लाइज टी ला टी, एफ डबल इम्प्लाइज एफ ला सुद्धा टी. म्हणजे जेव्हा सिमिलर असेल टी टी असेल किंवा एफ एफ असेल तेव्हा रिझल्ट आपला टी येणार, अदरवाइज फॉल्स येणार. टेक दिस स्क्रीनशॉट. नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला, सपोज आपल्याकडे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. कारण एक पेक्षा अधिक जेव्हा दोन स्टेटमेंट किंवा अधिक स्टेटमेंट आपण युजिंग द कनेक्टिव्हिटीज बनवतो त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट पॅटर्न. हे सपोज आपल्याकडे पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट पॅटर्न आहे, तर याचे काही रूप्स राहतात, म्हणजे याचे काही टाइप्स असतात. याचा कन्व्हर्स असेल, याचा इन्व्हर्स असेल, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असेल. तर पी इम्प्लाइज क्यूचा कन्व्हर्स काय होणार, तर सिम्पली क्यू इम्प्लाइज पी. आणि जर इन्व्हर्स घ्यायचा असेल तर मात्र पी इम्प्लाइज क्यूचा घेताय आपण, पी इम्प्लाइज क्यू, तर त्याला असंच लिहायचं पी इम्प्लाइज क्यू, पण लिहिताना मात्र दोघांनाही निगेशन द्यायचं, म्हणजे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हा होणार इन्व्हर्स. कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेताना काय करायचं, जशा प्रकारे कन्व्हर्स साठी आपण क्यू आणि पी घेतले अशाच प्रकारे क्यू आणि पी लिहायचं, परंतु दोघांनाही निगेशन द्यायचं, म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हा झाला याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आणखी इथं एक महत्वाची गोष्ट जी लॉजिक इथं लक्षात घ्या, की आता हे सर्व लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहेत का. लॉजिकल इक्विव्हॅलेंट म्हणजेच काय, एक स्टेटमेंट पॅटर्नची जी काय लास्ट वाला कॉलम येईल तशाच व्हॅल्यू किंवा त्याच व्हॅल्यू दुसरं जे लॉजिकल पॅटर्न घेऊ आपण त्याच्यासाठी येतात का, तर आपण चेक करू शकतो. पहा आता सपोज टेबल बनवून घेऊ फास्टमध्ये. आपण आधी पी घेणार, क्यू घेणार, त्यानंतर निगेशन पी ची गरज आहे, निगेशन क्यू ची सुद्धा आपल्याला इथं आवश्यकता आहे. चला नंतर आपण पी इम्प्लाइज क्यू घेणार, नंतर आपण क्यू इम्प्लाइज पी घेणार, आणि लास्ट मध्ये निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आणखी सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. पहा कोणाची, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, आपण इथे चेक करत आहे की हे जे आपल्याला पॅटर्न दिलेले आहेत हे सर्व लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहेत का. ही ट्रिक तुम्हाला युजफुल राहणार आहे पुढे, लक्षात द्या. पहा आता सपोज पी साठी आपण घेणार टी टी एफ एफ अशा प्रकारे, आणि क्यू साठी घेणार टी एफ टी एफ. ठीक आहे, सिंपल. निगेशन पी घेताना काय होणार, टी टी रिप्लेस बाय एफ एफ आणि टी टी. निगेशन क्यू घेताना काय होणार, टी रिप्लेस बाय एफ, एफ रिप्लेस बाय टी, टी रिप्लेस बाय अगेन एफ, एफ रिप्लेस बाय टी, अशा प्रकारे. आता पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे आपण लर्नच केलेलं आहे. ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन काय सांगतो, टी एफ एफ बाकी सर्व टी, म्हणजे इथं सर्व व्हॅल्यू बाकी टी येते. क्यू इम्प्लाइज पी, आता क्यू इम्प्लाइज पी घ्यायचं आहे, म्हणजे इकडून आपल्याला इकडे चेक करायचं आहे. टी टी एफ टी टी एफ म्हणजे 3 नंबरला सापडता येतं, टी एफ एफ बाकी सर्व टी येतील. ठीक आहे, चला पुढे चला. आता निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशन पी मीन्स थर्ड कॉलम, निगेशन क्यू फोर्थ कॉलम, या दोघांचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे आणि चेक करताना निगेशन पी टू निगेशन क्यू जायचं आहे. ठीक आहे, तर टी एफ कुठे दिसतंय का, हो टी एफ आहे, तर टी एफ एफ म्हणजे इथं आपण एफ, बाकी सर्व मात्र काय येतील टी, तर बाकी सर्व आपण टी लिहून घेणार. ओके, चला लास्ट काय आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, या दोघांना चेक करा. इथं टी एफ कुठे दिसतंय का, हो हा टी एफ आहे इथं,
टी एफ, निगेशन क्यू टू निगेशन पी जात आहे पण ना, टी एफ एफ, अदरवाइज बाकी सर्व काय येतील टी. चला आता ऑब्झर्व करूया आपण. पी इम्प्लाइज क्यू किती नंबरला आहे, 1 2 3 4 5. क्यू इम्प्लाइज पी 6. ठीक आहे. नंतर हे 7 आणि हे 8. चला लास्ट मध्ये आहेत आपली चारही. आता मला सांगा पी इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू काय आहे, टी एफ टी टी. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू एवढा कोण येताना दिसत आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन टी. मात्र हे दोघं वेगळे आहेत. ठीक आहे. यामध्ये टी टी एफ टी आहे, यामध्ये टी टी एफ टी. तर हे दोघं सेम आहेत. ठीक आहे. म्हणजे हे दोन लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे आणि हे दोन लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहेत. पहा इथं समजून घ्या, हे जे आहे कन्व्हर्स इनव्हर्स हे एकमेकाला लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. ही ट्रिक लक्षात ठेवा आता नेहमीसाठी. क्यू इम्प्लाइज पी इक्विव्हॅलेंट टू निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि जो आपलं स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह आहे, स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह ते सुद्धा लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे. कधी कधी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात की हे दोन लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे का 2 मार्क्ससाठी. मग एवढा मोठा आपण टेबल बनवत बसणार, यापेक्षा सिंपल करायचं. लॉजिकल इक्विव्हॅलेंटचं ही ट्रिक लक्षात ठेवा. आपलं स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे आणि कन्व्हर्स इनव्हर्स लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. राईट डाऊन. माझा नेक्स्ट टॉपिक आहे आपला टॅटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. टॅटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी काय, तर आपण बाय युझिंग द ट्रूथ टेबल, आपण जे ट्रूथ टेबलच्या साहाय्याने आपण स्टेटमेंट पॅटर्न बनवणार, म्हणजे एक टेबल बनवणार बाय युझिंग ट्रूथ टेबल. आपल्याला जे काय स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असतील त्यासाठी आपण एक टेबल बनवणार आणि टेबल बनवल्यानंतर आपला जो टेबलचा लास्ट कॉलम असेल त्या लास्ट कॉलम मधल्या जर सर्व व्हॅल्यू ह्या टी येत असतील, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू येत असतील टी, तर आपण त्याला म्हणणार टॅटोलॉजी. म्हणजे इफ ऑल द एंट्रीज इन अ लास्ट कॉलम आर टी देन इट इज द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड अ टॅटोलॉजी. एकदम सिंपल कन्सेप्ट. कॉन्ट्रडिक्शन कशाला म्हणायचं, इफ ऑल द एंट्रीज इन अ लास्ट कॉलम आर एफ देन द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड अ कॉन्ट्रडिक्शन. कॉन्टिन्जन्सी म्हणजेच काय, मिक्स आहे, टी पण आहे एफ पण आहे, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणणार, असं स्टेटमेंट पॅटर्न की ज्याचं टेबल बनवल्यानंतर लास्टमध्ये टी एफ किंवा मिक्स व्हॅल्यू मिळत आहे त्याला म्हणायचं कॉन्टिन्जन्सी. एकदम सिंपल कन्सेप्ट. टॅटोलॉजीची डेफिनेशन काय, इफ ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम आर टी इज कॉल्ड अ टॅटोलॉजी. कॉन्ट्रडिक्शन कशाला म्हणणार, इफ ऑल द एंट्रीज इन अ लास्ट कॉलम आर एफ इज कॉल्ड अ कॉन्ट्रडिक्शन. इफ द स्टेटमेंट गिवन स्टेटमेंट पॅटर्न नायदर टॅटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड अ कॉन्टिन्जन्सी. ठीक आहे. लॉजिकल इक्विव्हॅलेन्स कशाला म्हणायचं, तर लॉजिकल, सपोज आपल्याकडे एखादं स्टेटमेंट पॅटर्न आहे जसं की निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलेंट निगेशन पी ऑर निगेशन क्यू. आता हे LHS मध्ये एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, RHS मध्ये एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. हे दोन लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे. लॉजिकल इक्विव्हॅलेंटचा अर्थ काय होतो, जर आपण यासाठी ट्रूथ टेबल बनवला आणि या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल बनवला, तर या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ज्या लास्टमध्ये व्हॅल्यू येतील त्याच लास्टमध्ये व्हॅल्यू या स्टेटमेंट पॅटर्नसाठी सुद्धा येतील. त्याला म्हणायचं लॉजिकल इक्विव्हॅलेंट. आता लॉजिकल इक्विव्हॅलेंट प्रूव्ह करण्याच्या 2 मेथड आहेत. एक राहते बाय युझिंग ट्रूथ टेबल, जसं की आता तुम्हाला सांगितलं, सपोज आपण याच्यासाठी टेबल बनवणार. फास्टमध्ये पहा काय असणार, आधी आपल्याला पी घ्यावं लागेल, नंतर क्यू घ्यावं लागेल, नंतर निगेशन पी ची आवश्यकता असेल, नंतर निगेशन क्यू राहणार. एक एक घेऊया, पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू. त्यानंतर कोण राहणार आपला पी अँड क्यू. ठीक आहे. मोठा टेबल येणार थोडाफार आपला, पहा. त्यानंतर काय होणार, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ट्रूथ टेबल बनवण्याची सुद्धा तुमची चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे. निगेशन पी और निगेशन क्यू. ठीक आहे. आता जेव्हा आपण व्हॅल्यू घेणार, पहा काय येतात, पी साठी घेणार आपण टी टी एफ एफ, क्यू साठी घेणार आपण टी एफ टी एफ. त्यानंतर निगेशन पी म्हणजे एफ एफ आणि एफ रिप्लेस होणार टी टी. निगेशन क्यू म्हणजेच काय, टी रिप्लेस बाय एफ, एफ रिप्लेस बाय टी, टी रिप्लेस बाय एफ, एफ रिप्लेस बाय टी. चला आता पी अँड क्यू, डायरेक्टली पी अँड क्यू साठी आपल्याकडे ट्रूथ टेबल आहे, टी 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 बाकी सर्व एफ, टी 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 बाकी सर्व एफ. निगेशन, याच स्टेटमेंट पॅटर्नला किंवा याच कॉलमला निगेशन घ्यायचं आहे, कॉलम चेंज होऊन जाणार, टीच्या ऐवजी एफ येणार, बाकी सर्व टी येतील. निगेशन पी और निगेशन क्यू, निगेशन पी आणि निगेशन क्यू आपल्याला दिलेला आहे, यांच्यामध्ये ऑर घ्यायचा आहे. ऑर क्या, ऑर साठी काय आहे, ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. आणि ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन काय सांगतो की फक्त एफ 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 होतो, बाकी सर्व टी होतात.
या दोघांमध्ये एफ एफ कुठं आहे तर फक्त फर्स्ट मध्ये पहा एफ एफ एफ, बाकी मात्र सर्व काय होतील मग, बाकी सर्व टी होतील. आता पहा 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. हा कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7. कॉलम नंबर 6 आणि 7 ला ऑब्झर्व करा. all the entries in a all the entries in a column number 6 and column number 7 are identical. Therefore the given statement pattern is a logical equivalent. हे इथं प्रूव्ह होते की याला आपण काय म्हणू शकतो, लॉजिकल इक्विव्हॅलेंट. तर हे लक्षात ठेवा, लॉजिकल इक्विव्हॅलेंट साठी आपल्याला LHS = RHS प्रूव्ह करायचं असते. इथं मात्र आपण यूज केला ट्रूथ टेबलचा. बट कधी कधी जेव्हा आपल्याला असा क्वेश्चन राहील की तुम्हाला आता MST CT साठी तर ही गोष्ट आवश्यक नाही, कारण की MST CT मध्ये आपल्याला डायरेक्टली विचारलेलं असेल. बट ठीक आहे, आपल्याला काही लॉस पण सुद्धा पाहायचे ज्याचा थ्रू आपण लॉजिकल इक्विव्हॅलेंट प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, टेक दिस स्क्रीनशॉट. आता जो आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे क्वांटिफायर्स. तर आपल्याकडे पहा मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये 2 टाइप्सचे क्वांटिफायर्स राहतात. एक असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरा असतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता यांच्यामध्ये काय फरक असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स म्हणजे फॉर ऑल, ठीक आहे. एक्झिस्टेन्शियल म्हणजे देअर एक्झिस्ट. याला एकदम सिंपल लँग्वेज मध्ये आपल्या विथ एक्झाम्पल समजून घेऊया. पहा सपोज आपल्याकडे एखादं सेट आहे, सेट ए आहे, ज्यामध्ये मी नंबर घेत आहे 1 2 3 4 5, ठीक आहे. आणि आता एक स्टेटमेंट घेत आहे पी. स्टेटमेंट पी घेत आहे आपण देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए. P स्टेटमेंट असं घेऊया x such that x is an even number, ठीक आहे. आणि पुढे लिहिणार आपण x belong to set A, ठीक आहे. आता पहा या स्टेटमेंटला ऑब्झर्व करा तुम्ही. काय म्हणणं आहे स्टेटमेंटचं, x such that x is an even number. या आधी आपल्याला एक कंडिशन युनिव्हर्सल किंवा एक्झिस्टेन्शियल कोणची घ्या, ते आपण युनिव्हर्सलला समजून घेऊया, ठीक आहे. काय म्हणणं आहे, P such that for all x belong to A, x such that for all x मला वाटतं इथं घ्यायला पाहिजे आपण, ठीक आहे. थोडंसं इथं घेऊ आपण. P स्टेटमेंट P काय असणार, for all x belong to A, थोडं आणखी x belong to capital A such that ठीक आहे, अशा प्रकारे घेऊ, ठीक आहे. स्टेटमेंट पी काय घेत आहे आपण, फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए सच दॅट एक्स इज अन इव्हन नंबर. सॉरी, इकडे चला चांगल्या प्रकारे घेऊया याला. तर हा एक स्टेटमेंट घेऊया. इथं स्टेटमेंट पी इथं लिहिणार आपण फॉर ऑल एक्स बिलॉंग टू कॅपिटल ए एक्स इज अन ऑड नंबर, ठीक आहे. थोडं जबलिंग झाली आपली, पहा लक्ष द्या. स्टेटमेंट पी काय असणार आपल्याकडे, फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए एक्स इज अन ऑड नंबर. आता मला सांगा इथं या स्टेटमेंटचा मिनिंग काय होतो की स्टेटमेंट पी चं म्हणणं आहे की फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए म्हणजे ए सेट मधले सर्व, फॉर ऑल म्हणजे सर्व एलिमेंट हे काय आहे, ऑड नंबर आहे. आता मला सांगा इथं आपण सेट ए ला ऑब्झर्व केलं तर सर्व नंबर हे ऑड नंबर आहेत का, अर्थातच नाही आहेत. काही इवन आहेत, जसं की 2 असेल 4 असेल, हे इवन नंबर आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे हे कसं असेल तर फॉल असेल. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू इज एफ, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ. म्हणजे या स्टेटमेंटसाठी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, एफ येणार. आणि हेच जर आपण स्टेटमेंट पॅटर्न मी सेम असंच ठेवत आहे, पहा फॉर ऑल, इथं पहा काय घेणार आपण, फॉर ऑलच्या ऐवजी देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए, सेम ट्यू, म्हणजे आपल्याला लक्ष देईल एक्स इज अन ऑड नंबर. चला असं दिलेलं आहे. याचा अर्थ काय होणार, देअर एक्झिस्ट म्हणजे ऍटलिस्ट वन एलिमेंट सच दॅट एक्स इज अन ऑड नंबर. म्हणजे पहा आपण सेटमध्ये एकतरी असा नंबर असला पाहिजे की जो कसा आहे, ऑड नंबर आहे. आता सेटला ऑब्झर्व करा, 3 इज अन ऑड नंबर, 5 इज अन ऑड नंबर, 1 इज अन ऑड नंबर. मग आपण काय म्हणू शकतो की तिथं एक तरी ऍटलिस्ट पाहिजे होता. आपल्याकडे 3 एलिमेंट मिळत आहे, म्हणजे हे स्टेटमेंट काय होणार, ट्रू होणार. पहा तेच स्टेटमेंट फक्त कंडिशन चेंज झाली. इथं फॉर ऑल आलाय तर फॉल्स होत आहे, इथं देअर एक्झिस्ट येत आहे तर ट्रू होत आहे. तर काय लक्षात ठेवायचं आहे, लक्षात घ्या मित्र,
जेव्हा केव्हा फॉर ऑल असेल तेव्हा सर्व एलिमेंटने कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, तरच स्टेटमेंट ट्रू होणार, अदरवाईज फॉल्स होणार. आणि देअर एक्झिस्टमध्ये फक्त एक एलिमेंट, एक तरी असा एलिमेंट पाहिजे की ज्याने कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, अदरवाईज ते सुद्धा काय होणार, फॉल्स होणार. जसं की आता आणखी एक एक्झाम्पल पहा. सपोज स्टेटमेंट पी दिलेलं आहे. काय म्हणणं आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू ए, एक्स प्लस 3 इज ग्रेटर दॅन 9. ठीक आहे, यांनी सपोज एक्स प्लस 3 इज ग्रेटर दॅन 9 म्हटलंय. आता एक्स इज इक्वल टू पहा, सपोज आपण 1 घेतलंय, 1 प्लस 3 म्हणजे 4 ऑब्विसली नॉट ग्रेटर दॅन 9. लास्ट वाला एलिमेंट घेऊन पहा 5, ग्रेटर नंबर सगळे 5 प्लस 3 इज 8 आणि 8 इज ग्रेटर ऑर इक्वल टू 9 दिलेलं आहे. ट्रू आहे का, नाही, ऑब्विसली नाही. म्हणजे या सेट ए मध्ये असा एकही एलिमेंट नाही की ज्या एलिमेंटची व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल किंवा हे ट्रू होणार. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार, हे जी स्टेटमेंट दिलेलं आहे हे काय होणार, फॉल्स होणार. काय होणार, फॉल्स. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. स्टेटमेंट पी काय घेणार आपण, फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए सच दॅट, अशा प्रकारे लिहू शकता तुम्ही, सच दॅट. आपण इथं पहा काय घेणार आता, सच दॅट एक्स इज लेस ऑर इक्वल टू 6. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आहे, फॉर ऑल म्हणजे सर्वच्या सर्व, एक्स बिलॉंग टू ए म्हणजे सेट ए मधल्या सर्व व्हॅल्यू ह्या कशा आहेत, लेस दॅन 6 आहे. तर ऑब्विसली स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. एक्स 1 घेतला तरी लेस दॅन 6 आहे, त्यानंतर लास्ट 5 जरी घेतला तरी लेस ऑर इक्वल टू 6 येतो. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा कसं होणार, ट्रू होणार. याची व्हॅल्यू ट्रू येणार. हे आपण पाहिलं, हे फॉल्स येत आहे, फॉल्स येणार. यासाठी पाहिलं देअर एक्झिस्ट एक्स इज अन ऑड नंबर ॲटलिस्ट 1 एलिमेंट, तर हे काय येत आहे, ट्रू येत आहे. इथं टी येणार, पहिलं स्टेटमेंट फॉल्स आले. ठीक आहे, तर हे विथ एक्झाम्पल तुम्हाला क्वांटिफायर्स आणि क्वांटिफायर्सचे दोन्ही टाइप्स, युनिव्हर्सल क्वांटिफायर, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजून घ्या. थोडासा वाटतो किचकट बट खूप सोपी कन्सेप्ट आहे हा, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, राईट डाऊन. आता आपण पाहूया निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. 6 टाइप्स आपण इथं पाहणार आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे जसे की आपले कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, कंजक्शन असेल, डिसजंक्शन असेल, निगेशन असेल, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा क्वांटिफाईड असेल. आता क्वांटिफाईड काय, क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईडमध्ये फरक आहे. क्वांटिफायर्स पाहिले आपण, 2 क्वांटिफायर्स आहेत, युनिव्हर्सल क्वांटिफायर, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. क्वांटिफाईड म्हणजे काय, सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो की बाय युझिंग द क्वांटिफायर्स मेक अ ओपन सेंटेन्स किंवा कन्वर्ट द ओपन सेंटेन्स इनटू स्टेटमेंट. आता समजून घ्यायला, ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नाही राहत, बट बाय युझिंग द क्वांटिफायर्स वी कॅन मेक अ ओपन सेंटेन्स स्टेटमेंट. कशा प्रकारे पहा, सपोज आपल्याकडे दिलेला आहे एक्स प्लस 3 इक्वल टू 5, एक्स प्लस 3 इक्वल टू 5 असं दिलेलं आहे. बघ आता हे ओपन सेंटेन्स आहे. ठीक आहे, तर आपण याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. कशा प्रकारे पहा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू एन, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू एन. आता हे मात्र कसं झालंय, स्टेटमेंट झाले. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू एन, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5. तिथे एक तरी नंबर असेलच ऑब्विसली, कोणचा, 2 प्लस 3 इक्वल टू 5. त्याच्यामुळे आपण काय केलं, ओपन सेंटेन्सला क्वांटिफायर्सने, कुठला क्वांटिफायर्सचा, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरने आपण याला काय केलं, ओपन सेंटेन्सला स्टेटमेंट केलं, त्याला क्वांटिफाईड म्हणतात. ठीक आहे, तर आता पहा मला काय सांगायचं आहे, आपण निगेशनचा स्टडी करत आहे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. पहा, कंजक्शन म्हणजेच काय असते, पी अँड क्यू हा काय आहे, कंजक्शन आहे. आणि याचं निगेशन जर आपण घेतोय म्हणजे याला जर निगेशन अप्लाय करतो तर आपल्याला काय मिळणार, तर दोघांनाही निगेशन अप्लाय होणार आणि अँड रिप्लेस बाय ऑर होणार. पी निगेशन पी ऑर निगेशन क्यू. यालाच पुढे निगेशन ऑफ डिसजंक्शन. तर काय, डिसजंक्शन म्हणजे काय राहतो, पी ऑर क्यू आणि याला आपण निगेशन अप्लाय करत आहे, तर याच्यासाठी रिझल्ट काय येणार, बरं दोघांनाही निगेशन अप्लाय होणार, ऑर रिप्लेस बाय अँड येणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू. अशा प्रकारे निगेशन ऑफ निगेशन काय असेल, तर आपल्याकडे सपोज एक निगेशन पी ऑलरेडी स्टेटमेंट आहे आणि त्याला आपण निगेशन अप्लाय करत आहे, तर हे काय होणार, निगेशन कॅन्सल होऊन सिम्पली स्टेटमेंट राहणार. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय राहतो पहा, सपोज आपल्याकडे इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हटलं आहे, पी इम्प्लाइज क्यू दिलेला आहे, याला आपण निगेशन अप्लाय करत आहे, हे लक्षात ठेवा. याला म्हटलं जाईल पी अँड निगेशन क्यू. अशा प्रकारे काय घेणार, पी अँड निगेशन क्यू. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन काय असणार, तर डबल इम्प्लिकेशन मध्ये पी डबल इम्प्लाइज क्यू आणि याला आपण निगेशन अप्लाय करत आहे, काय येणार,
सिम्पली इम्प्लिकेशन सारखं याला घेणार आपण पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी अशा स्वरूप. ठीक आहे. तर हे झालं निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ क्वांटिफाईड. निगेशन ऑफ क्वांटिफाईड म्हणजेच काय, रिप्लेसिंग वर्ड ऑल जर असेल तर याला रिप्लेस करायचं बाय सम अँड आणखी काय असतं फॉर एव्हरी रिप्लेस बाय देअर एक्झिस्ट. सॉरी काय होणार, फॉर एव्हरी रिप्लेस बाय देअर एक्झिस्ट. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता फॉर एव्हरी किंवा फॉर ऑल रिप्लेस बाय देअर एक्झिस्ट. अशा प्रकारे हे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे फॉर्म्युलेज आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट म्हणजे हे जे काही लॉ दिलेले आहेत 10 लॉ हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि याला तुम्हाला सिम्पल ट्रिकमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे 10 लॉ जर तुमचे चांगले असले तर तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक्स पूर्ण मॅथमॅटिकल लॉजिक पूर्ण कव्हर झालं असं समजायला काही हरकत नाही. कारण यावर्षीची जी MSTCT 2021ची आपली बॅच राहणार आहे त्यामध्ये लॉजिकल सर्किट हा कन्सेप्ट रिड्यूस झालेला आहे. तुम्हाला तो रिड्यूस झालेला आहे माहीत असेल स्टेट बोर्डसाठी सुद्धा आणि CET सुद्धा. त्यामुळे हा पॉईंट आपला लास्ट पॉईंट असेल. त्यानंतर ड्युअलिटी हा सुद्धा कॅन्सल झालेला आहे जो की आपण घेतला सुद्धा नाही. आपण तेच घेणार आहे जे तुम्हाला MSTCT साठी राहणार आहे, त्यावरच डिस्कस करणार आहे जे की यावर्षीच्या आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाणार आहे. पहा आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्समध्ये काय म्हटलेलं आहे, आयडेम्पोटेंट लॉ म्हणजे काय, एकदम सिंपल आहे. सपोज आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे पी आणि पी अँड पी घेत आहे तर ऑब्व्हियसली रिझल्ट पीच राहणार. असंच तुम्ही ऑरसाठी पण घेऊ शकता. पी ऑर पी असेल तर रिझल्ट साधा तुमचा काय राहणार, पीच राहणार. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो, जर तुमच्याकडे पी अँड क्यू आहे तर तुम्ही याला क्यू अँड पी लिहायला काही हरकत नाही. असं कोण सांगतंय, कम्युटेटिव्ह लॉ. किंवा तुमच्याकडे पी ऑर क्यू असेल तर याला सुद्धा तुम्ही क्यू ऑर पी लिहिलं तर काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे स्टेटमेंट मागे पुढे झाले तरी काहीही फरक पडणार नाही, मिनिंग एकच निघणार. असोसिएटिव्ह लॉचं काय म्हणणं आहे पहा, सपोज आपल्याकडे असं पी अँड क्यू अँड आर अशा प्रकारे स्टेटमेंट आहे. तुम्ही ब्रॅकेट आधी घेऊ शकता, पी अँड क्यू अशा प्रकारे लिहू शकता आणि लास्टमध्ये अँड आर साईडला घेऊ शकता किंवा डायरेक्टली याला ब्रॅकेट ओपन करून पी अँड क्यू अँड आर असंही लिहू शकता. अशाच प्रकारे तुम्ही ऑरसाठी सुद्धा घेऊ शकता, जसं की पी ऑर क्यू ऑर आर आहे. असोसिएटिव्ह लॉ सिंपल ब्रॅकेटचं फ्रीडम देतो तुम्हाला, म्हणजे ब्रॅकेट तुम्ही मागे पुढे करू शकता. म्हणजे इथं काय होणार आहे, पी ऑर क्यू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये घ्या, लास्टमध्ये आर सेपरेट घ्या किंवा तिघांनाही ब्रॅकेट फ्री करून टाका, पी ऑर क्यू ऑर आर असंही चालेल. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण लहानपणीपासून शिकत आहे, क्लास 3 पासून. तुम्हाला आणखी सिंपल करून सांगतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लिहिण्याच्या आधी मला सांगा, जर आपल्याला 2 × 3 + 4 घ्यायचं असलं तर आपण काय करतो आपण 2 ने मल्टिप्लाय करतो कोणाला, 3 ला. 2 × 3 प्लस नंतर काय करतो 2 × 4 अशा प्रकारेच करतो ना. सेम यालाच म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता याला आपलं लॉजिकमध्ये समजून घेऊ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय. सपोज आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे अशा प्रकारे, पी अँड क्यू ऑर आर. याला काय लिहिणार आपण, पी अँड क्यू ब्रॅकेटमध्ये आणि ऑर पी अँड आर अशा प्रकारे. किंवा आणखी एक फॉर्म जर घ्यायचा असला तर पी ऑर क्यू अँड आर काय लिहिणार आपण याला, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर अशा प्रकारे याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सिंपल, जेवढ्या सिंपल ट्रिक्सने तुम्ही लक्षात ठेवाल तेवढं सोपी जाईल तुम्हाला हे लॉजिक लक्षात ठेवायला. ठीक आहे. आयडेंटिटी लॉ काय, 4 आयडेंटिटी लॉ आहेत पहा. एक वेळेस आपण काय घेणार, पी ला अँड सोबत घेणार, पी ला ऑर सोबत घेणार. इकडे सुद्धा आपल्याला एक वेळेस पी ला अँड सोबत घ्यावं लागेल आणि एक वेळेस पी ला ऑर सोबत. इथं आपण एक वेळेस टी घेणार, एफ घेणार. पी म्हणजे काय, एनी स्टेटमेंट, ते मे बी ट्रू असेल फॉल्स असेल आपल्याला माहिती नाही. आता इकडे ट्रू घ्या, इकडेच फॉल्स घ्या. आता रिझल्ट पहा किती सिंपल आहे. हे पहा काय दिलेलं आहे, पी अँड टी. मला एक सांगा, आता इथं काय कंजक्शन आहे, कंजक्शन मध्ये काय सांगते, टी 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 बाकी सर्व एफ, टी 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 बाकी सर्व एफ. हा एक टी आहे, याच्यासोबत कोण पाहिजे होता, टी पाहिजे होता, परंतु इथं काय दिलेलं आहे, पी दिलेला आहे. आपल्याला माहित नाही पी ट्रू आहे की फॉल्स आहे, मे बी ट्रू असेल मे बी फॉल्स असेल. म्हणजे जे काय आपला आन्सर असेल, जर हा पी टी असला तर टी येणार, हा जर एफ असला तर एफ येणार. म्हणजे आन्सर कोणावर डिपेंड आहे तर पी वर, म्हणजे इथं पी येणार. पी अँड टी इज पी. पी ऑर एफ,
एफ मला सांगा हा काय आहे, हे झालं कंजक्शन, हे झालं डिसजंक्शन. डिसजंक्शन मध्ये एफ एफ एफ, बाकी सर्व टी. आता इथं हा एफ आहे, हा स्टेटमेंट माहित नाही आपल्याला काय आहे, एफ असेल किंवा टी असेल. एफ असला तर टी होणार, सॉरी एफ असला तर एफ होणार, टी असला तर टी होणार. म्हणजे आता सुद्धा डिपेंड कोणावर झालंय, स्टेटमेंट वरती. म्हणून रिझल्ट काय येणार, पी. पी अँड टी पहा. कंजक्शन काय सांगतो, ट्रूथ टेबल फॉर कंजक्शन काय सांगतो की टी 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 बाकी सर्व एफ. बघा आता टी टी पी अँड टी सेम झालाय की नाही आपल्याला, सॉरी पी अँड टी, इथं पी अँड एफ घ्यावं लागेल. ओके, पी अँड एफ घेऊ. ठीक आहे. आता पी अँड एफ, पी अँड एफ काय सांगेल, एफ तर एफच आहे आणि पी स्टेटमेंट काय असतं की कंजक्शन टी टी टी. आता इथं टी टी तर येणारच नाही, पी जरी टी झाला, तुमचा पी जरी टी झाला तरी काय येणार, टी एफ येणार. म्हणजे आता इथं हे स्टेटमेंट काहीही असलं, पी ची व्हॅल्यू ट्रू असो की फॉल्स असो, रिझल्ट मात्र आपल्याला एफच राहणार आहे. ठीक आहे. आता ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन हे सुद्धा आपलं लिहिण्यात चुकलं, प्युअर एफ झालं, इथं मी प्युअर टी करत आहे. ओके. आता पहा प्युअर टी मध्ये काय होणार, ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन काय सांगतो की एक जरी टी असला तर रिझल्ट टी, कारण दोन एफ असले तरच एफ होतो. एक जरी टी असला तर टी, एक टी आहे आपल्याकडे. मग आता हे स्टेटमेंट ट्रू असो की फॉल्स, आपला रिझल्ट कसा येणार आहे, अर्थातच रिझल्ट ट्रू येणार आहे. त्यामुळे इथं टी येणार. तर हे आयडेंटिकल लॉ चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा तुम्ही, याचं लॉजिक लक्षात ठेवा. कशा प्रकारे ट्रूथ टेबल जसे आपण घेतले सेम तसंच आहे. कॉम्प्लिमेंट लॉ कशाला म्हणायचं, एकदम सिंपल आहे. मला सांगा एखादं स्टेटमेंट आहे पी अँड निगेशन पी, म्हणजे आधी म्हणतो की आपण त्याला ट्रू आहे आणि मग निगेशन लावतो, म्हणजे ते आहे, नंतर म्हणतो ते नाही आहे. मग हे मला सांगा बरोबर वाटते का. सपोज आपण म्हणू की स्टेटमेंट बी आहे 3 इज अन ऑड नंबर अँड 3 इज अन नॉट ऑड नंबर, म्हणजे बरोबर आहे का हे, नाही, फॉल्स होणार. तर कॉम्प्लिमेंट लॉ काय लक्षात ठेवायचा, पी अँड निगेशन पी फॉल्स. हा, पण असं म्हणू शकतो आपण पी ऑर निगेशन पी, म्हणजे 3 इज अन ऑड नंबर और 3 इज नॉट अन ऑड नंबर, तर हे ट्रू आहे. हे बोलायला बरोबर वाटेल, हे बोलायला थोडंसं वेळसर वाटेल पी अँड निगेशन पी, तर त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट काय येणार, फॉल्स. आणि पी ऑर निगेशन पी मात्र ट्रू येणार. ठीक आहे. आता हे काय इनोल्युशन लॉ, इनोल्युशन लॉ एकदम सिंपल आहे. जसं की आपल्याला याला निगेशन ऑफ निगेशन पी काय होतं, पी. त्याच्यानंतर दुसरा असतो निगेशन टी इक्वल टू एफ, आणि थर्ड राहतो निगेशन एफ इक्वल टू टी. हे सिंपल आहे. ठीक आहे. डी मॉर्गन्स लॉ मी तुम्हाला आधीच कल्पना दिली की निगेशन ऑफ कंजक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शनलाच डी मॉर्गन्स लॉ म्हटलं जाते. जसं की जर आपण निगेशन अप्लाय करत आहे पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलेंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू, आणि दुसरा असतो निगेशन ऑफ पी ऑर क्यू इक्विव्हॅलेंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. याला म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ. सिंपल निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन आहे. ॲब्झॉर्प्शन लॉ लक्षात ठेवा. ॲब्झॉर्प्शन लॉ काय सांगतो, ॲब्झॉर्प्शन लॉचं म्हणणं आहे जर पी अँड पी ऑर क्यू असेल, आता पी अँड पी ऑर क्यू आतमध्ये साइन चेंज झालं पण दोन पी आहेत आणि या रिलेशन मध्ये आहेत, तर हे दोन पी या क्यूला ॲब्झॉर्ब करून घेतात आणि डायरेक्टली आन्सर फक्त पीच राहते. किंवा असं जरी असलं पी ऑर पी अँड क्यू जरी असलं तरी हे काय होणार, इथं क्यू ॲब्झॉर्ब केलं जाईल आणि सिंपल आन्सर काय ना पी येणार. याला म्हटलं जातं ॲब्झॉर्प्शन लॉ. कंडिशनल लॉ, दोन प्रकारचे कंडिशन्स असतात, एक असते पी इम्प्लाइज क्यू आणि एक असते क्यू सॉरी पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. दोघांसाठी पण लॉ पाहू आपण. पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज काय होणार, निगेशन पी और क्यू. आता हे काय आलं, निगेशन पी और क्यू. पहा विद्यार्थी मित्र, बरेच वेळा विद्यार्थी काय चूक करतात, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू पी अँड निगेशन क्यू. आता कंडिशनल लॉ मध्ये हे पी अँड निगेशन क्यू लिहितात, हे पी इम्प्लाइज क्यू ला निगेशन लागल्यानंतर हे पी अँड निगेशन क्यू होईल. पहा इथं सध्या तुम्ही जर याला निगेशन अप्लाय केलं, निगेशन ऑफ पी, तर हे पी निगेशन निघून जाईल, पी होईल, ऑरचा अँड होणार आणि क्यूला निगेशन निगेशन क्यू येणार. येतं लक्षात. हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे पी इम्प्लाइज क्यू कंडिशनल लॉला निगेशन लावलेलं आहे, त्याच्यानंतरचा रिझल्ट आहे, आणि हे पी इम्प्लाइज क्यूला इक्विव्हॅलेंट निगेशन पी और क्यू होते. ठीक आहे. तुम्ही इथं दोघांना निगेशन अप्लाय करा, हाच रिझल्ट येणार. पण विद्यार्थी काय करतात, अशा बऱ्याच वेळा ही चूक करतात, पी इम्प्लाइज क्यू ला काय लिहितात तर पी अँड निगेशन क्यू, तर हे रॉंग आहे. ठीक आहे.
हे इक्विव्हॅलेंट आहेत आणि दोघांनाही निगेशन अप्लाय करा, तुम्हाला हे मिळणार. ठीक आहे, हे तर झालं आता निगेशन कंडिशनल लॉ एक. आणखी एक पहा कंडिशनल लॉ पी डबल इम्प्लाइज क्यू काय होणार, तर ते होणार निगेशन पी और क्यू आणि अँड क्यू और निगेशन पी. हा झाला आपला बाय कंडिशनल लॉ किंवा त्यालाच कंडिशनल लॉ असं सुद्धा म्हटलं जातं. हे जे लॉ आपण लिहून दिलेले आहे हे सर्व मोस्ट इम्पॉर्टंट लॉ आहेत. सर्व तुम्ही याला चांगल्या प्रकारे करून घ्या. हे तुमच्यासाठी मोस्ट युजफुल आहे. मोस्ट युजफुल म्हणत आहे. ठीक आहे, लिहून घ्या. आणखी पहा एक इम्पॉर्टंट 3 रिझल्ट जे आहेत तुम्हाला सांगायचे आहेत. ऑलरेडी आपण ते घेतलेले आहेत. इम्पॉर्टंट रिझल्ट पहा, 3 इम्पॉर्टंट रिझल्ट बद्दल आपण डिस्कस करू आता. कुठले कुठले आहेत. एक मी तुम्हाला सांगितलं होतं की पी इम्प्लाइज क्यू. सांगा बरं कोण इक्विव्हॅलेंट राहते. पी इम्प्लाइज क्यूच्या इक्विव्हॅलेंट कोण राहतो, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असेल याचा, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. चला आणखी काय असतो, इनव्हर्स आणि कन्व्हर्स. इनव्हर्स काय असतो, इनव्हर्स असतो आधी कन्व्हर्स घेऊ, क्यू इम्प्लाइज पी कोणाचे इक्विव्हॅलेंट राहणार, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. हे ऑलरेडी आपण याच्यावर डिस्कस केलंय. आणखी एक लॉ असतो पहा, एक रिझल्ट आहे इम्पॉर्टंट, हा सेकंड हा थर्ड, की पी डबल इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलेंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हे 3 रिझल्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 3ही रिझल्ट लिहून घ्या. हे जे लॉ घेतलेले आहेत आपण, हे सर्व लॉ सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. हे तुम्हाला नेहमी म्हणजे CET असो किंवा तुमचं स्टेट बोर्ड असो त्यामध्ये युजफुल राहणार आहे. ठीक आहे, इथं मला वाटतं आज मॅथमॅटिकल लॉजिकचा आपण टोटल कन्सेप्ट हे एका लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्र, आपली स्पीड कमी जास्त होत आहे का, किंवा खूप फास्ट होत आहे का, किंवा खूपच स्लो होत आहे का, हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळवत चला. आज आपलं CETचं पहिलं लेक्चर होतं. यापुढे आपल्याला सोबत राहायचं आहे, पूर्ण कोर्स करून घ्यायचा आहे. तर या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या कमेंटच्या माध्यमातून हे आम्हाला कळवा की तुम्हाला लेक्चर कसं वाटलं. चांगलं वाटत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सोबतच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. ठीक आहे, धन्यवाद.